पालघर जिल्ह्यामध्ये आपण विविध संस्कृतीचे यथार्थ दर्शन आपल्याला विविध महोत्सवाच्या माध्यमातून पाहायला मिळते। आपण डहाणू महोत्सव बघितलं, चिकू महोत्सव आपण बघतो आणि आताच आपण पालघरमध्ये पालघर सरस महोत्सवाचे आयोजन केले होते ते पण आपण जाऊन पाहिलं। मात्र पहिल्यांदाच मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या थोडंसं आतमध्ये जो कासा गाव लागतो, या कासा गावामध्ये पहिल्यांदाच कासा महोत्सव जो कासा फेस्टिवल आहे याचे आयोजन केले गेले आहे आणि आपण हा कासा महोत्सव कशा पद्धतीने आतमध्ये आयोजित केला गेला आहे ते आपण आता पाहणार आहोत आणि कोणकोणते स्टॉल लागलेले आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन केलं आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत। चला तर प्रथमच कासामध्ये कासा फेस्टिवल 2025चं आयोजन केलं गेलं आहे आणि सगळ्यांमध्ये एक उत्साह दिसतोय, पण आम्ही खूप उन्हामध्ये आलो त्याच्यामुळे थोडा आमचा उत्साह कमी झाला आहे। मात्र ह्या ठिकाणी जे कासाचे आयोजक आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि आपल्या पाठीमागे जिथे तारपा वादक जो आहे इथे तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर इथे त्याची कलाकृती जिथे केलेली आहे त्याच्याबद्दल पण जाणून घेऊया। सर, प्रथमच कासामध्ये कासा फेस्टिवल आयोजन केलं गेलं आहे, सर त्याच्याबद्दल काय बोलणार, कसं पद्धतीचे नियोजन आहे? सर नमस्कार, मी CS पाटील, पूज्याचार्य विश्वविद्यालय पर्यवेक्षक। मी आयोजक समितीमध्ये काम करतोय। आमचे वरिष्ठ या फेस्टिवलचे अध्यक्ष तसंच उपाध्यक्ष खजिनदारी सर्व मंडळी आत्ताच आपल्या कामानिमित्त बाहेर गेले असल्यामुळे मी आपल्याशी 2 शब्द हितगुज करत आहे। ग्रामीण भागातील दुर्गम भागातील जे लोक आहेत ज्यांना या गोष्टी बघण्यासाठी वंचित असतात, अशा लोकांचा विचार करून आमच्या कासा ग्रामस्थांनी असा एक विचार केला की गावापासून जवळपास 40 छोटे मोठे पाडे आहेत, त्या पाड्यातील लोकांना ही आपली जी संस्कृती आहे, मग त्यामध्ये खाद्यपदार्थ असतील, गाणे असतील किंवा व्यवसाय असतील किंवा व्यापार असेल, या सर्व गोष्टींची माहिती दुर्गम भागात असणाऱ्या लोकांनाही मिळावी। कारण इथून 25 किलोमीटर डहाणू आणि डहाणू फेस्टिवलला जाणं त्यांना गरिबांना शक्य होत नाही। मग आमच्या लोकांनी असा विचार केला की आपल्या लोकांनाही अशा प्रकारच्या सोयीसुविधांचा जर एक उपयोग करता आला, आपली संस्कृती जपता आली, तर त्यासाठी हे 3 दिवसाचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनाला खूप उत्तम असा प्रतिसाद लोकांचा मिळत आहे। कारण जे स्टॉल लावलेले आहेत त्या स्टॉलवरती सर्व प्रकारचे लोक, गरीब असेल श्रीमंत असतील, सर्व प्रकारचे लोक येतात आणि त्याला भेट देतात आणि स्टॉलवाल्यांचाही व्यवसाय चांगल्यापैकी होतोय। असंच हे मला असं वाटतंय की या ठिकाणी पुनश्च हे कधीही बंद पडणार नाही, कारण का चालणार आहे अव्याहतपणे, कारण लोकांचा प्रतिसाद त्याला सुंदर असा मिळालेला आहे आणि अल्पाशा दरामध्ये लोकांना व्यवसाय करण्यासाठी या फेस्टिवलच्या समितीने उपस्थित करून दिलेले त्यांच्यासाठी खास सोयीसुविधा मी आमच्या सर्व समितीला पुनश्च एकदा धन्यवाद देतोय आणि आपण या ठिकाणी आलात, आपलंही मनापासून मी स्वागत आणि धन्यवाद करतो। या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अच्छा सर, किती स्टॉल लावलेले आहेत तरी अंदाज? या ठिकाणी कमीत कमी 65 स्टॉल लावले आहेत। अच्छा सर, व्यवस्था कशी आहे? लोक येतात, बाहेरून लोक येतात, त्यांच्यासाठी शौचालय आणि स्टॉल धारकांसाठी सर कशी शौचालयाची व्यवस्था आम्ही केलेली आहे। मागच्या साईडला 2 शौचालय ठेवले, महिलांसाठी सेपरेट आहे, पुरुषांसाठी सेपरेट आहे। पाण्याची व्यवस्था आमची आपलं शुद्ध पाणी सर, फिल्टर पाण्याची व्यवस्था केलेली आहे आम्ही या ठिकाणी। परत आमचे पाण्याचे स्टॉल सुद्धा आहेत या ठिकाणी, तेही पाणी प्रोव्हाइड करतात आणि रिजनेबल रेटमध्ये आम्ही या ठिकाणी वस्तू विकतोय। कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस लावलेले नाही। सर तुमचं नाव? प्रवीण धिवरे, आयोजक कासा फेस्टिवल। अच्छा, ओके सर, तुमचं नाव? मी CS पाटील, शिक्षक आहे मी।
आमच्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हे होत असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सहभाग दिला आहे बऱ्यापैकी. धन्यवाद. सर कासा फेस्टिवल सर तुम्ही 2 शब्द सांगा आणि तुमचं नाव सांगा सर. मी मेहुल लाडे, हां मी कासातलाच आहे प्रॉपर. अच्छा अच्छा हां मी काल बघितलं की पब्लिक एवढी प्रतिसाद देते आम्हाला कासा फेस्टिवल केल्यामुळे. कारण की गरिबांना डहाणू जाता येत नाही, धावून जाता येत चिकू फेस्टिवल जाता येत नाही. बरोबर. पण बघितलं मी जवळपास घरातले प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक लोकांनी प्रतिसाद दिला आहे आणि कासा फेस्टिवल सक्सेसफुल झाला आहे आमचा. आणि हा प्रत्येक वर्षी असाच राहील आणि असाच प्रतिसाद पाहिजे आम्हाला सगळ्यांचा. सर लोकांना एक रोजगारासाठी कासासारखे जे हे फेस्टिवल आहे हे होणे गरजेचं आहे का सर? हो, जरूरी गरजेचं आहे. ॲक्च्युली काय आहे, काउंटर लागतात, त्यानंतर माणसं येतात, खातात पितात आणि कुठलाही एक्स्ट्रा चार्ज नाही आहे. नाहीये. जे दुकानात भेटते तेच इकडेही चालू आहे. सर्व स्वस्त आहे, मस्त आहे, मजेत आहे, खाऊन पिऊन सुखी. आणि प्लस येतात यूट्यूबर येत आहेत, मोठे मोठे लोक येत आहेत, हां हां त्यांनाही बघता येते. हे गरिबाला शक्य नाही, हे फक्त टी व्हीत बघतात. हे इथे एक वेगळाच एक अनुभव एक आहे. अनुभव वेगळा आहे. प्लस सोबत बघून समोर बघतात, फेस टू फेस बघतात, तर त्यांना खुशी होते. खुशी होते, आनंद होतो. बस दुसरं काय नाही. या तारपावाद्यासाठी या विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री राजेश धांगडा हां. व त्यांचा सहकारी मित्र भास्कर बोरसे या 2 जणांनी परिश्रम करून हा तारपा तयार केलेला आहे. हा तारपा आदिवासी संस्कृतीचं हे वाद्य आहे. त्याचं या ठिकाणी संपूर्ण संस्कृतीमध्ये कुठलंही शुभकार्य असलं तर तारपा वाद्याशिवाय ते संस्कृतीत ते कार्य पूर्ण होत नाही. म्हणून फेस्टिवलमध्ये सेल्फी पॉईंट म्हणून त्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि कमी खर्चात खूप छान त्यांनी तयार करून दिलेलं आहे. मी त्या बनवणाऱ्यांना पण धन्यवाद देतो. सर आदिवासी संस्कृतीची, आदिवासी समाजाचीच ही ओळख आहे तारपा म्हणून. हो, ओळखच म्हणजे ओळखच ती आहे. आज कुठलंही लग्न किंवा कुठलंही कार्य असलं कार्य तर असलं. तारपाशिवाय ते होणं नव्हे. आणि आमच्या शाळेतल्या 2000 विद्यार्थ्यांच्या अंगी तारपावर नाचण्याच्या कला आजही चांगल्या प्रकारे अवगत आहेत. या पालघर जिल्ह्यामध्ये आमच्या शाळेने तारपा नृत्यावरती पहिला क्रमांक मिळवला, म्हणून आमच्या शाळेची पण ती एक प्रकारची शान आहे. शान